भगवद्गीतेनं 5 शब्द सांगितले आहेत मानवाच्या जीवनाच्या कल्याणाकरता. अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक विधम विविधाच पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम. व्यक्ती, समाज, प्रकृती म्हणजे निसर्ग आणि परमात्मा या चौघांचा समतोल म्हणजे धर्म. तू ज्ञानी आहेस की नाही हे तुझ्या वागणुकीवरनं कळलं पाहिजे. याला ज्ञान म्हणतात. परमेश्वरानं आपल्याला 3 शक्ती दिलेल्या असतात. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या तीनही मध्ये इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची असते. नाउ स्टॉप टू बी टीचर्स अँड बी गुरुज. शिक्षण मिळण्यानं जीवन सफल होतं, पण शिक्षणाचा सदुपयोग केल्यानं ते सार्थक होतं. शिक्षण सार्थक होण्याकरता चाणक्य मंडलाची आवश्यकता आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम्. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सर्वात पहिल्यांदा मी माननीय अविनाशजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या मंगलमय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता बोलावलं. या ठिकाणचं दृश्य बघून माझं मन भरून आलं आणि मला वाटू लागलं की खरोखर माझ्या शालेय जीवनामध्येही मला असं एखादं मंडळ मिळालं असतं तर किती छान झालं असतं. मला मिळालं सुद्धा बरं का. ते जरा वेगळ्या पद्धतीचं होतं. तुम्ही खुर्च्यांच्या वरती बसलेले आहात, आम्ही चटयांच्या वरती बसायचो आणि आम्हाला आमचे गुरुजन शिकवायचे. पण या बाहेरच्या गोष्टी असल्या तरी पण अंतरंगातनं आपल्या परंपरेनं ज्या जीवनमूल्यांची जोपासना केली आणि ज्या जीवनमूल्यांचं काही रसायन पिण्याचं सद्भाग्य मला लाभलं, त्या प्रकारची जीवनमूल्य आणि त्या प्रकारची जीवनदृष्टी चाणक्य मंडलामध्ये तुम्हाला मिळते आहेत. तुमच्यासारखे भाग्यवान विद्यार्थी जगात कोणी नाही आहेत, लक्षात ठेवा.
शिक्षणाला आता, इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजला आता किती महत्त्व राहील हा मोठा प्रश्नच आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं जे कमाल केली आहे किंवा जो उपद्व्याप केला आहे किंवा जो धुमाकूळ घातला आहे, त्या धुमाकूळामुळे आता शिक्षकांची आवश्यकता किती राहिली आहे हा एक प्रश्नच आहे. याचं कारण मी माझ्या शैलीत सांगत असतो, प्रत्येक विद्यार्थी हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञता त्याच्या हातात आहे. कुठलाही प्रश्न आला, गुगलम शरणम व्रज. त्यामुळे आता इन्फॉर्मेशन देणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता नाही. परवा मला IKS वरती बोलायचं होतं. माझं 200 व्हाईस चान्सलरच्या समोर भाषण होतं. मी त्यांना म्हटलं, किनोट स्पीच माझं होतं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही जाऊन माझ्या वतीने एक संदेश देऊन टाका तुमच्या शिक्षकांना, तुमच्या टीचर्सना, तुमच्या प्राध्यापकांना. नाउ स्टॉप टू बी टीचर्स अँड बी गुरुज. शिक्षक ही कल्पना वेगळी आहे आणि गुरु ही कल्पना वेगळी आहे. आता गुरु शब्दाकरता इंग्रजी भाषेतनं प्रिसेप्टर वगैरे शब्द शोधून काढता येतील आपल्याला, पण प्रत्येक शब्दाचा तुम्ही विकल्प इंग्रजी भाषेमध्ये शोधू नका, तो सापडणार नाही. असे अनेक शब्द आहेत ज्या शब्दांना सांस्कृतिक वलय अशा प्रकारचं आहे की त्यामुळे त्याचं भाषांतर होऊ शकत नाही. आता श्राद्ध पक्षाचे दिवस गेलेत. एक साधी गोष्ट आहे, तुम्ही सगळे इंग्रजीचे विद्वान आहात. मी इंग्रजी थोडंसंच वाचलेलं आहे, फारसं नाही. पण एका वाक्याचं भाषांतर करून सांगा मला. मी माझ्या वडिलांचं पिंडदान केलं. आता ह्याला काय भाषांतर करणार बोला? व्हॉट इज द पिंड? कॅन यू कॉल इट अ राईस बॉल? इट कॅनॉट बी. पिंड म्हटलं की आपण गंभीर होतो. मला माझे वडील आठवतात, मला वडिलांचं प्रेम आठवतं, माझ्याकरता खाल्लेल्या खस्ता आठवतात. त्या एका पिंड शब्दाच्या सोबत या सगळ्या भावना जोडलेल्या आहेत. त्या राईस बॉलमध्ये नाही आहेत. मला सांगायचं हे होतं की टीचर म्हटल्यानंतर एक वेगळी आपल्याला इमेज समोर येते आणि गुरु म्हटलं की एक वेगळा भाव निर्माण होतो. आणि म्हणून आता याच्या पुढल्या सगळ्या शिक्षण संस्थांना जर शिक्षण संस्था म्हणून टिकायचं असेल तर त्यांना गुरुत्वाची जोपासना करावी लागणार आहे. ही आता अनिवार्यता आहे, त्याला विकल्प नाही. देअर्स नो अल्टरनेट. कारण मी भाषण देताना जी काही माहिती सांगेन, मी काही इन्फॉर्मेशन देईन, माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी त्याच्या मोबाईलवरनं गुगलशी बोलत असतो, AIशी बोलत असतो आणि माझ्यापेक्षा जास्त माहिती त्याच्यासमोर असते. त्याच्या इतकं मी बोलूच शकत नाही. आणि त्यामुळे यू आर नॉट रिक्वायर्ड फॉर एनी मोर इन्फॉर्मेशन, बट यू आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ द लाईव्स ऑफ सच पीपल, सच स्टुडंट. आणि त्यामुळे विद्यांच यस्तद्वेदोभयं सह अविद्यया मृत्यून तीर्थवा विद्यामृतमश्नुते. आमच्या उपनिषदांनी म्हटलं की 2 गोष्टी आवश्यक आहेत मानवी जीवनाकरता. विद्याही आवश्यक आहे आणि अविद्याही आवश्यक आहे.
अविद्या याचा अर्थ विद्येच्या विरुद्ध असं नाही, पण विद्येच्या अतिरिक्त काही आणखी विद्या आवश्यक आहे. जसं आपण अभारतीय म्हटलं तर भारतीयांच्या विरुद्ध असं होत नाही, भारतीयांच्यापेक्षा वेगळं असं होतं. त्यामुळे विद्येपेक्षा एक वेगळी अविद्या म्हणजे काय, आता तुमच्या सोप्या शब्दात सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक ज्ञान असतं ते आपल्या उपजीविकेकरता उपयोगी असतं, आणि दुसरं ज्ञान असतं ते आपल्या जीवनाकरता उपयोगी असतं. उपजीविकेचं ज्ञान ही अविद्या आहे, आणि जीवनाचं ज्ञान ही खरी विद्या आहे. या दोन्हींची आवश्यकता असते. याला आणखी सोपं करून सांगायचं असेल तुमच्या भाषेत, तर ज्याप्रमाणे शिक्षणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे संस्कारांचीही आवश्यकता आहे. चाणक्य मंडलाचं सर्वात मोठं कौतुक याकरता करावं असं वाटतं की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं की केवळ माहिती पुरवून विद्यार्थी घडवता येत नाहीत, माहिती पुरवून आपल्याला देशाचं भवितव्य घडवता येत नाही, तर त्याकरता संस्कारांनी विद्यार्थी घडवले पाहिजेत आणि देशाला पुरवले पाहिजेत. हे संस्कार येतात कुठून? या सर्व गोष्टींच्या मध्ये अधिष्ठान हा शब्द आपण जो वापरता तो फार महत्त्वाचा शब्द आहे. भगवद्गीतेनं 5 शब्द सांगितले आहेत मानवाच्या जीवनाच्या कल्याणाकरता. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंचैवात्र पंचमम, हे भगवद्गीतेनं म्हटलं. त्यामध्ये पहिली गोष्ट अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे आधार. ज्या पायावरती तुम्ही उभे राहणार आहात तो पाया कसा असला पाहिजे. जर जीवन खरोखर यशस्वी करायचं असेल, सार्थक करायचं असेल, तर तो पाया अगदी निशंकपणे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर तो पाया धर्माचाच असावा लागतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थांनी म्हटलं. आणि त्याप्रमाणे आस्तिकतेचा सुगंध, भक्तीचा, श्रद्धेचा सुगंध या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही केलेलं ध्यान आणि त्यानंतरची तुमची प्रार्थना या सर्वांच्या मधनं जाणवत गेलं. भगवंताचं हे अधिष्ठान, त्याचं प्रकट रूप आहे धर्म. आणि म्हणून विद्या धर्मेण शोभते. फक्त विद्या शिकून चालत नाही. मी गुणवान झालो, मी स्किल प्राप्त केली. आत्ताचं जे शिक्षण सगळं चालू आहे त्या शिक्षणामध्ये तुम्हाला स्किल देण्यात येते. त्या स्किलचा उपयोग पोट भरण्याकरता होतो, पैसे मिळवण्याकरता होतो, आपल्या प्रपंचाची व्यवस्था करण्याकरता होतो. तसं ते व्हायला हवं, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची आपल्या मनामध्ये शंका नसावी. उलट ते चांगल्यात चांगलं व्हायला हवं. पण त्याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट आहे. मला माहिती पुष्कळ मिळाली, पण त्या माहितीचा उपयोग मी कसा करावा हे जर कळलं नाही तर मला मिळालेली माहिती मला राक्षस बनवू शकते. आणि म्हणून ज्ञान कुणाला द्यावं, आणि जर द्यायचंच असेल तर त्याला कुठल्या प्रकारच्या संस्कारांच्या साच्यामध्ये घालून नंतर ज्ञान द्यावं, याच्याबद्दल आपल्याकडे काही निर्बंध होते. जर संस्कार नसतील आणि फक्त ज्ञान असेल तर काय होईल? संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे, साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव ते मता. शब्द लिहा बरं. साक्षरा उलटा वाचा, राक्षसा. शिकलेली माणसं हुकल्यासारखी वागायला लागली की तेच राक्षस बनतात. आणि सध्या देशामध्ये जे थैमान चालू आहे ते अशा प्रकारच्या शिक्षण संस्थांचं थैमान आहे. आणि अशा
संस्थांच्या मधनं निर्माण होतात ते शिकलेले असतात, पण ते शिकलेले रावण होऊन जातात. रावण शिकलेला नव्हता का बोला? रावण फार शिकलेला होता. त्यानं वैदिक वाङ्मयामध्ये पण स्वरांची भर घातली असं म्हणतात. तो महाविद्वान तर होता, पण संस्कार त्याचे शून्य होते. याचा परिणाम तो जगाच्या दुःखाला कारण झाला. अशाच प्रकारचं घडतं जर माणूस शिकलेला असला आणि संस्कार नसले तर तो कशा प्रकारचं थैमान घालेल. याला दुसरं उदाहरण देतो. सत्ता असेल आणि संस्कार नसतील तर कशा प्रकारचं थैमान घालता येतं हे अमेरिकेत आपण सध्या बघतो आहोत. त्याची छोटी आवृत्ती भारतात पण आहे. सत्ता आहे, काहीतरी नेतृत्वही मिळालेलं आहे, पण डोकं ताळ्यावर ठेवून जगाच्या कल्याणाकरता आपल्याला कसं वागायला पाहिजे याचं अधिष्ठान नाही. हे अधिष्ठान धर्माचं असलं पाहिजे. मला फार बरं वाटलं आता सरांनी स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं, त्यासोबत अरविंदांचं नाव घेतलं. योगी अरविंदांचं एक वाक्य आहे, उत्तरपारा स्पीचमध्ये त्यांनी म्हटलं की भारतवर्षाचं अस्तित्व हे धर्माकरता आहे, सनातन धर्माकरता आहे. आता धर्म म्हटलं की लगेच आपली मंडळी अशा माना उंचावतात. त्यांना त्या धर्मशब्दाची काय कावेळ आहे कोणाला ठाऊक. पण हे सगळं आपलं सगळ्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, धर्म म्हणजे काय याची पहिली व्याख्या मी तुम्हाला सांगतो, नंतर दुसरी पण सांगतो, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल आणि इतरांना सुखी करायचं असेल तर धर्माचं अधिष्ठान असण्याचीच आवश्यकता आहे. धर्माची जी मी व्याख्या करतो, धर्म म्हणजे काय? धारणात धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजाः, ही व्याख्या आमच्या शास्त्रकारांनी केली, ज्यानं संपूर्ण वातावरणामध्ये स्टॅबिलिटी राहते. धारणा म्हणजे स्टॅबिलिटी, स्थैर्य राहतं. देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सगळीकडे, जगाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सगळीकडे. स्थैर्य टिकायचं असेल तर काय हवं? मी केवळ राजकीय म्हणत नाही आहे, पण सगळ्या प्रकारचं स्थैर्य टिकायचं असेल तर करायला काय हवं? एक संतुलन ठेवायला हवं. ते संतुलन 4 गोष्टींच्या मध्ये असलं पाहिजे: व्यक्ती, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. हे संस्कृतचे शब्द झालेत. आता आपले शब्द वापरतो. व्यक्ती, समाज, प्रकृती म्हणजे निसर्ग आणि परमात्मा. या चौघांचा समतोल म्हणजे धर्म. ज्याच्यामुळे या 4ही पैलूंच्या मध्ये समतोल राहील अशा प्रकारची प्रत्येक क्रिया धर्म या शब्दामध्ये मोडते. जेव्हा जेव्हा हा समतोल ढळतो तेव्हा तेव्हा आत्ता लगेच किंवा पुढे काही दिवसांनी दुःखाला सामोरं जाण्याची पाळी येते. आत्ता जगामध्ये अनेक मोठमोठ्या उलथापालथी ज्या चालल्यात प्राकृतिक निसर्गाच्या, त्याला कारण आपलं वागणं आहे. आपण निसर्गाचा आदर करायला विसरलो. आपण जंगलतोड इतकी केली, आपण प्लॅस्टिक इतकं निर्माण करून ठेवलं. अरे रस्त्यावरच्या गायी मरणं हा तर भाग सोडा, त्या प्लॅस्टिकमुळे आता समुद्रातले व्हेल मासे मरत चाललेत. हे सगळं कोणी केलं? हे आपण केलं. हे विज्ञानाच्या नावाखाली केलं. विज्ञानाचा हा दुरुपयोग केला आणि त्यामुळे माइंड वेल, देर इज नो फॉरगिवनेस फॉर अ ब्रोकन लॉ. तुम्ही एखादा नियम तोडा, लगेच तुम्हाला शिक्षा होणार नाही, पण काही दिवसांनी हा निसर्ग तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. हा नियम आहे. आणि म्हणून हा समतोल 4 तत्वांच्या मध्ये ठेवता आला पाहिजे. माझा विकास झाला पाहिजे, पण तो माझ्या परिवाराला अविरोधी असला पाहिजे, तो निसर्गाला पण अविरोधी असला पाहिजे आणि तो जगाच्या मूल तत्वाला पण अविरोधी असला पाहिजे. अशा प्रकारचा अत्यंत गंभीर विचार आमच्या ऋषींनी केला
आणि तो वेदांच्या माध्यमातून आम्हाला दिला. केव्हा तरी याचा अधिक विचार तुम्ही करा, तितका वेळ आज नाही आहे मला. पण धर्माचा दुसरा अर्थ सांगतो. धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे. हे आता सरांनी सांगितलं, गोष्ट खरीच आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे असं म्हणायला पाहिजे. पूजापाठ हे धर्माचं एक अंग आहे, एक छोटं अंग आहे. मग पूर्ण धर्म म्हणजे काय? आमच्या सगळ्या ग्रंथांच्या मधनं बघा, तुम्हाला फक्त जीवनमूल्यात्मक धर्म दिसेल. भगवान म्हणून म्हटलं, धृतिक्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम अक्रोधा दशकम धर्मलक्षणम. या ठिकाणी 10 सद्गुण सांगितलेले आहेत. हे सद्गुण ज्यांच्यामध्ये असतील ते धार्मिक, असं सरळ भगवान म्हणून व्याख्या करून सांगितलेलं आहे. भगवद्गीतेकडे आलात तर तुम्हाला 26 लक्षणं मिळतील दैवी संपत्तीची. अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दानं, नमश्च, यज्ञ, स्वाध्याय. सगळं बोलत नाही, वेळ नाही. 26 लक्षणं आहेत. ही 26 प्रकारची गुणसंपदा ज्याच्यामध्ये आली तो धार्मिक. ह्या श्रीमद भागवताकडे गेलं, त्यांनी 30 लक्षणं सांगितली आहेत. ती 10 असोत, 26 असोत किंवा 30 असोत, त्यांचं क्लबिंग केलं की कमी होतात, जास्त होतात. पण मुळात सद्गुणांना, सद्गुणाच्या जोपासनेला धर्म म्हणतात. हा भारतीय ऋषींचा आपल्या सर्वांना संदेश आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा विकास सातत्यानं घडत राहावा, अशा प्रकारची प्रक्रिया म्हणजे धर्म. संत गुलाबराव महाराजांचं एक आणखी तुम्हाला सोपं लक्षण सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला धर्म काय आणि धर्म काय नाही हे आपोआप कळेल. ज्यानं आपल्या जीवनामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते, अशा प्रकारची प्रत्येक क्रिया धर्मशब्दामध्ये मोडते. याच्यापेक्षा सोपी व्याख्या असू शकत नाही. या सगळ्या व्याख्यांच्या मध्ये आहे काय? या सगळ्या व्याख्यांच्या मध्ये आपल्या जीवनाला गुणसंपदेनं अलंकृत करणं इतकंच आहे. त्यालाच आपण जीवन मूल्य म्हणतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज पाहिजे, आपल्याला अनेक गोष्टी कळल्या पाहिजेत, आपल्याला तंत्र शिकली पाहिजेत, आपल्याला कमावण्याचं स्किल आलं पाहिजे, हे सगळं आहे. पण हे सगळं करता करता आपल्यातला माणूस मरता कामा नये. मी तुम्हाला एक जुना किस्सा सांगतो. हा किस्सा सुमारे 40-45 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा तो कल्याणच्या अंकात आला होता. मी तेव्हा कल्याण मासिक नेहमी वाचत असे. घडलं काय होतं, रुडकीची गोष्ट आहे. कल्याण मासिकामध्ये एक सदर येतं, पडो समजोर करो म्हणून. आणि माझं ते लहानपणापासून आवडतं सदर होतं. त्याच्यामध्ये आलेला हा किस्सा होता, सत्यकथा होती. रुडकीमध्ये एका शिक्षकाची आई आजारी पडली. ती अत्यवस्थ झाली. त्यानं डॉक्टरना बोलावलं. डॉक्टर आले, रिक्षा करून डॉक्टर आले आणि काय डॉक्टर तपासत असतानाच आई गेली तर दुःखाचा प्रसंग होता. आणि आता डॉक्टरने सांगितलं की आता काही उपाय नाही आहे, आई गेली आहे आणि बाहेर डॉक्टर आता येऊन परत जाण्याकरता रिक्षेमध्ये बसणार. एका अध्यापकाची गोष्ट आहे ही. शिक्षक प्राथमिक शाळेतला, त्यानं 100 रुपये काढले डॉक्टरांच्या व्हिजिट करता येण्या. डॉक्टरांनी सांगितलं माझी व्हिजिट 200 रुपयाची आहे, मला 100 रुपये. त्यानं म्हटलं की मी तुम्हाला नंतर पाठवून देईन, माझ्याकडे आत्ता नाही आहेत. नाही, आत्ता मला आत्ताच्या आत्ता दिले पाहिजेत. घरात आईचं प्रेत आहे, आत्ता नुकतीच ती गेलेली आहे. रडत रडत कसाबसा तो शिक्षक गेला आणि त्यानं कुठून तरी नोटा गोळा केल्या, आणून दिलं. सोबत त्यानं 50 रुपये आणखी जास्त आणले रिक्षावाल्याला देण्याकरता. डॉक्टरला त्यांनी 200 रुपये दिले. ते दिल्याशिवाय तो डॉक्टर हलला नाही. 50 रुपये तो रिक्षावाल्याला देऊ लागला. रिक्षावाल्यानं म्हटलं मला नको. अरे तुझ्या रिक्षात डॉक्टर आले, तू इतका वेळ थांबलास, तुला आता हे घेतले पाहिजे ना.
रिक्षावाल्यानं एकच वाक्य सांगितलं, मैं डॉक्टर नहीं हूं, मैं आदमी हूं. तुम्हाला फरक कळला का? ज्याच्या आईचं प्रेत घरामध्ये पडलंय अशा एका शिक्षकाकडनं एक डॉक्टर 200 रुपये वसूल केल्याशिवाय जात नाही. आणि रिक्षावाला ती सगळी स्थिती बघून, याची आई आत्ता गेलेली आहे हे बघून 50 रुपये घेणं नाकारतो. सांगा खरा शिक्षित कोण होता? डॉक्टरला कमावण्याचं स्किल आलं होतं, पण त्याला माणुसकी कळलेली नव्हती. ज्याला माणुसकी कळते तो खरा ज्ञानी असतो, लक्षात ठेवा. आमच्या भगवद्गीतेमध्ये ज्ञानाची व्याख्याच ही आहे. ज्ञान कशाला म्हणायचं? गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये अमानित्वमदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात असं म्हणत अमानित्वम, इथून आरंभ करून 20 सद्गुण आहेत. आणि नंतर भगवान म्हणतात एतच ज्ञानम इति प्रोक्तम. अर्जुना, याला ज्ञान म्हणतात. म्हणजे तू ज्ञानी आहेस की नाही हे तुझ्या वागणुकीवरनं कळलं पाहिजे. याला ज्ञान म्हणतात. माहिती गोळा करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञान आपल्यामध्ये मुरणं एक वेगळी गोष्ट आहे. सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे मित्रांनो, ग्रीक फिलॉसॉफीमध्ये ते सगळ्या त्या फिलॉसॉफीचं सार ते आहे. नॉलेज इज व्हर्च्यू. तुम्ही ज्ञानी आहात का हे तुमच्या गुणांच्यावरनं कळायला हवं. नुसतं सत्यम वद असं मी बोलत राहणं म्हणजे ज्ञान नव्हे, सत्य माझ्यामध्ये उतरणं म्हणजे ज्ञान. अशा प्रकारे जीवनमूल्यात्मक शिक्षण जेव्हा आपल्या जीवनामध्ये मुरेल त्याला ज्ञान म्हणतात. एतच ज्ञानमिति प्रोक्तम. याच्यावरती माऊलींचं अतिउत्तम भाष्य आहे. अशा प्रकारच्या ज्ञानाची आमच्या देशामध्ये अत्यंत मोठी प्रगल्भ व्यवस्था होती. आमची सगळी विद्यालयं, विश्वविद्यालय केवळ स्किल देणाऱ्या संस्था नव्हत्या, तर स्किल देता देता माणुसकी देणाऱ्या संस्था होत्या. मनुर्भव हा वेदाचा मंत्र आहे. वेदांनी आदेश दिला, तू बाकी काय व्हायचं असेल तर नंतर हो, पहिल्यांदा माणूस हो. ही माणुसकी आपल्याला कळते का हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आणि ही माणुसकी हा खरा धर्म आहे. आणि हा धर्म आपणाला जर कळायचं असेल तर भारतीय जीवनमूल्यांची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. आमच्या सगळ्या विश्वविद्यालयांच्या मधनं याच्याकडे लक्ष दिलं जात असे. आणि म्हणून 2 प्रकारच्या शब्दांचा प्रयोग त्या ठिकाणी होता. वेदविद्या व्रतस्नातान, एक तर विद्यास्नातक आणि एक व्रतस्नातक. विद्यास्नातक म्हणजे ज्यानं अभ्यास चांगला केला आणि व्रतस्नातक म्हणजे ज्याचं वागणं चांगलं होतं. सर्वोत्तम कोण असतो? ज्यानं अभ्यासही चांगला केला आणि ज्याचं वागणंही उत्तम आहे. तो वेदविद्या व्रतस्नात, तो विद्या व्रतस्नात याचा अर्थ याचा अभ्यासही चांगला, त्यातही हा पहिला आहे आणि याच्या सगळ्या वागणुकीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती निर्माण करणं ही आज राष्ट्राची आवश्यकता आहे. त्यामुळे फक्त शिकलेले आणि हुकलेले वाह्यातपणे वागणारे अशा प्रकारचे पिसाळलेले लोक निर्माण करणं, पिसाळलेले शब्द मी जाणून बुजून वापरतो आहे. याचं कारण कोविडच्या काळामध्ये मी ज्यांची तुलना देवतांशी करावी अशा प्रकारचे डॉक्टर पाहिले आणि ज्यांची तुलना भूताखेतांशी आणि राक्षसांशी करावी अशा प्रकारचे डॉक्टर मी स्वतः पाहिलेत. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या विद्येचा पुढे शिकून उपयोग कुठे करायचा आहे हे जर कळलं नाही तर विद्यासुद्धा जगाला शाप ठरू शकते. आणि म्हणून अशा प्रकारची विद्या ग्रहण करत असताना त्याला धर्माचं अधिष्ठान, जीवनमूल्यांचं अधिष्ठान, माझी विद्या माझ्याकरता नाही. प्रल्हादानं 9 भक्ती सांगितली असं म्हणतात. 9 भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे 9 भक्ती आहे. पण प्रल्हाद त्या ठिकाणी 9 भक्तीवरती बोलत नाही आहे. प्रल्हादाचं म्हणणं त्या ठिकाणी पुढला श्लोक महत्वाचा आहे. त्यानं म्हटलं
शिक्षणामध्ये सर्वात जास्त आवश्यकता या भक्तीची आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चे नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतम उत्तमम. अधीतन नाम अध्ययनम. उत्तम शिक्षण कशाचं? ज्या शिक्षणामध्ये भक्तीचा संस्कार मिळेल ते शिक्षण उत्तम आहे. आणि म्हणून हे सगळं शिक्षण घेत असताना या शिक्षणाची सार्थकता कशामध्ये आहे? आपल्या समोर काही ध्येय आहे की नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पोटाचं खळगं भरणं आणि आपला जीवगावचा संसार चालवणं हे सगळ्याच्या आपल्या कपाळी विधी लिखित आहे. पण याच्या पलीकडचा विचार काही आपण केला आहे की नाही? ज्या देशात मी जन्माला आलो, ज्या समाजात मी जन्माला आलो, त्या समाजाबद्दल माझं काहीतरी मन पिळवटतं की नाही? माझ्या मनामध्ये या समाजाकरता, देशाकरता काही तीव्र भावना आहेत की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि अशा प्रकारच्या तीव्र भावना जर असतील तर आपलं शिक्षण सार्थक होतं. एक लक्षात ठेवा, शिक्षण मिळण्यानं जीवन सफल होतं, पण शिक्षणाचा सदुपयोग केल्यानं ते सार्थक होतं. शिक्षण सार्थक होण्याकरता चाणक्य मंडलाची आवश्यकता आहे. तुमच्यापुढे एक लक्ष्य आहे, माझा देश, पोटाचं खळगं हे लक्ष्य नाही आहे. अरे हा तर त्याचा बाय प्रॉडक्ट आहे, ते तर सहजपणे झालंच पाहिजे. ते जर होणार नसेल तर शिक्षण कुचकामाचं आहे. पण तितक्यावरती थांबता कामा नये. आपल्यासमोर नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ओळी असल्या पाहिजे. गुण सुमनेही वेचियलिया भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययनतीच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. ती आम्रवृक्ष वत्सलता रे नव कुसुमयुता त्या सुलता रे. तो बालगुलाबही आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला. अनेकांचे प्राण या देशाकरता तळमळले. म्हणून आज आपण स्वातंत्र्याच्या हवेमध्ये श्वास घेऊ शकतो. खंडित स्वातंत्र्य मिळालं तरी पण ज्याच्याकरता हे प्राण तळमळले होते ते स्वातंत्र्य अजून मिळणं अवशिष्ट आहे मित्रांनो. कारण आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर जे आपल्या काही नशिबी आलं ते अशा प्रकारचं प्राक्तन आपल्यामुळे आलं की ज्यानं आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पाडण्याकरता सगळ्या प्रकारच्या षडयंत्रांच्या मध्ये डांबून टाकलं. हा देश अंधारलेला देश होता. या देशाला इंग्रजांनी येऊन संस्कृती दिली. या देशाला नॅशनलिझम, एक राष्ट्रीयत्व इंग्रजांनी शिकवलं. अशा प्रकारचे भलते भलते तारे तोडणारे लोक. अरे या देशातलं शिक्षण कसं होतं, या देशातल्या शिक्षण पद्धतीची क्वालिटी काय होती, केव्हा तरी वेळ काढून मित्रांनो धर्मपालांनी केलेलं संशोधन आपण वाचा. 1818च्या पूर्वी, इसवी सन 1818च्या आधी इंग्रजांचं निशाण या देशावरती फडकण्याच्या आधी या देशामध्ये शिक्षण पद्धती कशी होती याबद्दल धर्मपालांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे द ब्युटिफुल ट्री. द ब्युटिफुल ट्रीचं मला 40 वर्षापूर्वी नाव सांगितलं होतं पण ठेंगडीजींनी. तेव्हा हे पुस्तक उपलब्धच नव्हतं. मी कुठनं तरी ते दिल्लीच्या एका लायब्ररीतनं झेरॉक्स करून मागवलं. पण त्याच्यामध्ये 1818च्या आधी आमच्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किती गुरुकुलं होती, त्यामध्ये अभ्यासाचे विषय काय होते, शिकवणारे शिक्षक कोण होते, ते कुठल्या जातीचे होते, विद्यार्थी संख्या किती होती, हे सगळं धर्मपालांनी स्वतः
इंग्रजी गॅझेटमध्ये जे प्रकाशित केलं गेलं त्यांच्या सर्वेप्रमाणे त्याच्यातनं घेऊन लिहिलं, डोळे उघडणारं पुस्तक आहे ते. त्यानं लक्षात येतं की आपल्याकडे शिक्षण पद्धती इतकी विलक्षण होती. पापी इंग्रजांनी आमच्या देशामध्ये सर्वात पहिला कायदा कुठला केला ठाऊक आहे तुम्हाला? सर्वात पहिला जो कायदा करण्यात आला तो गुरुकुलं बंद करण्यात आली. कारण त्यांच्या लक्षात आलं की ही गुरुकुलं म्हणजे ऊर्जेची चेतना स्थान आहेत आणि त्यामुळे ही गुरुकुलं बंद केल्याशिवाय आपल्याला कारकुनांचा कारखाना निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी गुरुकुलं बंद करण्याचा पहिला कायदा केला, तो इंग्रजांनी केला. आणि त्याच्या मागलं षडयंत्र काय होतं? मॅक्स मुलर आणि मेकॉले यांच्यातला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यांनी सरळपणानं काय म्हटलं? इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स. इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण या भारतीयांना एकदा जिंकलंय, पण केवळ अशा प्रकारे जिंकून हे भारतीय कायम स्वस्थ बसणार नाहीत. आणि म्हणून यांना बुद्धीनं मारलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण शिक्षण संस्था हातात घेतल्या पाहिजेत. या देशाच्या शिक्षणाचं वाटोळं इंग्रजांनी केलं, हे लक्षात ठेवा. आणि उरलं सुरलं वाटोळं स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या शासनानं करून टाकलं. आणि म्हणून आमच्या इथे अकबर द ग्रेट ठरला. आता आता कुठेतरी देश बदलता आहे मेरा. आणि म्हणून अकबर द ग्रेट गेला आणि राणा प्रताप द ग्रेट आला. हे परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनाच्या संधीमध्ये चाणक्य मंडल सारख्या संस्था उभ्या राहत आहेत, विश्वविद्यापीठ निर्माण ते करतायत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म शब्द जो मी वापरला ना, तो चाणक्याचा शब्द आहे बरं का. चाणक्याची सगळी तुम्हाला मॅनेजमेंट, मी परदेशी जायला लागलो 30 वर्षापूर्वी. मी माझ्या परदेशवाल्यांचा सगळा उपयोग अभ्यासाकरता केला. आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आली. तिथे मी तिथे संध्याकाळी फक्त प्रवचन असायची, दिवसभर मी ग्रंथालयात बसून वाचायचो. माझ्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली की 4 एरियांच्या मध्ये फार चांगलं लेखन आत्ता होत आहे. पहिलं मॅनेजमेंट, दुसरं लिडरशिप, तिसरं रिलेशनशिप आणि चौथा सेल्फ हेल्प. वाचत असताना माझ्या लक्षात यायला लागलं याच्यापेक्षा कितीतरी चांगले विचार माझ्या देशात माझ्या संस्कृत भाषेमध्ये आहेत. आणि तिथून आल्यानंतर मी पहिल्यांदा सगळी पुस्तकं, माझे ग्रंथ पुन्हा टाळायला आरंभ केला. आणि आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, जितकं सुंदर मॅनेजमेंट तुम्हाला महाभारतात मिळेल तितकं पीटर ड्रकरपासून घेऊन स्टीफन कोव्हीपर्यंत कुणाकडे मिळणार नाही. महाभारत इज द बेस्ट बुक ऑन मॅनेजमेंट. सेल्फ हेल्प करता योग वासिष्ठासारखा ग्रंथ नाही आहे. हे सगळे सिक्रेट द पॉवर ही पुस्तकं वाचतात नाही, पोरं टोरी वाचत असतात. वाचत राहा, चांगली गोष्ट आहे, ते तरी वाच. पण ही सगळी पुस्तकं म्हणजे योग वासिष्ठाच्या पत्रावळीवरचे उष्टेकण आहेत. आता इतक्या मोठ्या ग्रंथाच्या पत्रावळीवरचे उष्टेकण सुद्धा फार पवित्र असतात, म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो. पण त्याच्यामध्ये जितकं मिळेल तुम्हाला त्यापेक्षा 100 पट तुम्हाला योग वासिष्ठामध्ये मिळेल. पण हे सगळं आपल्याकडनं लपवण्यात आलं. लिडरशिप करता तुम्हाला काही हवं असेल ना, आर्य चाणक्य आणि रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी यांच्यापेक्षा अधिक चांगलं लिडरशिपवरती तुम्हाला सांगणारं कोणी मिळणार नाही. व्हॉट्स अ सर्वंट लीडर, हे सगळं तुम्हाला आमच्या भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये बघायला मिळेल. हे सगळं काही आपल्याकडे आहे. चाणक्यानं विषय निघाला होता मॅनेजमेंटवरनं. सुखस्य मूलम धर्मः, चाणक्य म्हणतोय. सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यम, राज्य मूलम इंद्रिय निग्रह, इंद्रिय निग्रहस्य मूलम विनयः, विनयस्य मूलम वृद्धोपसेवा. म्हणजे सुखस्य मूलम धर्मः. समाजामध्ये धर्म टिकून राहिला तर सर्वांना सुखी होता येईल, हा मूळ त्याचा विचार आहे. तो धर्माच्या या भावनेवरनं आहे. लिडरशिप बद्दल चाणक्य आणि समर्थ रामदास स्वामी, आणि सेल्फ हेल्प बद्दल योग वासिष्ठ, रिलेशनशिप बद्दल रामायण, वाल्मिकी रामायण वाचा. रिलेशनशिपची सारी सूत्र तुम्हाला आपोआप त्यामध्ये मिळतील.
कितीतरी मिळतील. आमचं संस्कृत वाङ्मय, आमचं वैदिक वाङ्मय हा अत्यंत मोठा खजिना आहे. पण हा सगळा आपल्यापासून लपवण्यात आला. का लपवण्यात आला? या देशाला कायमचं गुलाम ठेवायचं होतं. आणि ज्याला गुलाम ठेवायचं असतं ना, त्याच्या 2 गोष्टी पुसून टाकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट मेमरी. तुमचा भूतकाळ पुसून टाकला की तुम्हाला भविष्यकाळ कळत नाही. तुम्ही कोण आहात हेच कळत नाही. माझं कर्तव्य काय हेच कळत नाही. आणि म्हणून आमचा भूतकाळ पुसून टाकणं पहिली गोष्ट, आणि आमचा आत्मविश्वास संपवून टाकणं दुसरी गोष्ट. ज्याला भूतकाळातलं काहीच आठवत नाही आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नाही, अशी माणसं केवळ दुसऱ्यांचे गुलाम म्हणून जगतात. अशा प्रकारचे गुलाम निर्माण करण्याकरता इंग्रजांनी प्रयत्न केले आणि त्यानंतरच्या काळ्या इंग्रजांनी तेच काम 70 वर्षापर्यंत केलं. आता खरोखर आपल्या देशाच्या उत्थानाचा उषक काळ आरंभ होतोय मित्रांनो. आणि त्यामुळे या उषक काळाच्या सुंदर वातावरणामध्ये चैतन्य मंडल, एकतर चाणक्य मंडल, एकतर चाणक्य मंडल हे नाव आपण ठेवलं याच्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे, कारण चाणक्यासारखा कोणी गुरु नाही. जे मी ठरवलं ते मी करून दाखवणार, अशा प्रकारची जिद्द म्हणजे चाणक्य. शेंडीला गाठ मारणार नाही ही प्रतिज्ञा तुम्हाला सोपी वाटते काय? अरे जो शेंडीला गाठ मारणार नाही त्या ब्राह्मणाला कुठलंही कर्मच नाही करतायत. सगळ्या प्रकारची कर्म माझी आता माझ्या या कर्मयोगामध्ये आहेत, आणि म्हणून मला हे शासन उलथवून लावायचं आहे नंदाचं. अशा प्रकारचं एक निश्चय घेऊन तो निघाला, एक जिद्द घेऊन निघाला, एक इच्छाशक्ती घेऊन निघाला, आणि त्यानं आपलं काम करून दाखवलं. त्याने एक स्वप्न पाहिलं होतं, मला अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा भारत घडवायचा आहे. ते त्याने करून दाखवलं. अशा प्रकारची स्वप्न तुम्हाला चाणक्य मंडलामध्ये अभ्यास करताना पडली पाहिजेत, आणि ती स्वप्न रात्री न पडली पाहिजेत. मला अब्दुल कलामांचं एक वाक्य फार आवडतं. आपण झोपेत बघतो ती स्वप्न नसतात, ज्यांच्यामुळे आपल्याला झोपा येत नाही त्याला स्वप्न म्हणतात. स्वामी विवेकानंद तळमळून रात्री काढत, अश्रूंनी त्यांचे तक्के भिजून जात, उशी भिजून जात. माझ्या देशाकरता, माझ्या समाजाकरता मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. अशा प्रकारची जिद्द अंतःकरणामध्ये असणं हा खरोखर मानवतेचा अलंकार आहे. मुकी बिचारी कुणी हाका, अशी कोकरे बनू नका. आपल्याला अशाच प्रकारची कोकरं बनवण्याकरता आम्हाला आत्तापर्यंत वळवण्यात आलं, कळपांच्यामध्ये टाकण्यात आलं. पण आमच्या देशातही काही सिंह निर्माण झाले. या देशाचं सद्भाग्य आहे. आणि एक लक्षात ठेवा, या देशाची मातीच अशी आहे की कशाही प्रकारचं वातावरण निर्माण झालं तरी पण या देशामध्ये कुठे केव्हा कशा प्रकारचा महापुरुष एक जिद्दीने उभा राहील आणि आपोआप तो वातावरण बदलून टाकेल. ही या देशाची पुण्याई आहे. अनेक प्रकारच्या संकटांच्या मधनं सुद्धा या देशाच्या या पुण्याईमुळे अनेक अत्यंत श्रेष्ठ महापुरुष उभे झालेत. या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज कसे उभे झालेत? अरे जरा बघा ना, वयाच्या 15व्या वर्षी, केवळ 15व्या वर्षी एखादा मुलगा आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जातो आणि ऋणेश्वरावरती प्रतिज्ञा करतो हिंदू साम्राज्याच्या स्थापनेची. वय वर्ष 15. तुमचं वय काय जरा विचार करा बरं. आज झालंय असं आम्हाला, 15चा काय झाला, 20चा झाला, 22चा झाला, 25चा झाला, पुढे काय करणार बघू, बघतो, I shall try. Be a man with capital M.
ज्या संघाचं नाव आता सरांनी घेतलं त्याचे संस्थापक पूज्य डॉक्टर हेडगेवार, अरे नागपूरला भर सभेमध्ये एकाने विचारलं, कोण वेळा म्हणतोय की हे हिंदू राष्ट्र आहे? एका फार मोठ्या प्रसिद्ध वक्त्याची सभा, आणि त्यामध्ये एक उभा राहिला, मी केशव बळीराम हेडगेवार सांगतो भारत हिंदू राष्ट्र आहे आणि ते हिंदू राष्ट्रच राहणार. बन अगेन्स्ट ऑल. मदनलाल धिंगरांच्या निषेधाचा ठराव पारित होत होता लंडनमध्ये. सगळ्या आपल्या शळपटलेल्या भारतीयांनी तो ठराव पारित केला. तो ठराव पारित करताना गांधी होते. एकमतानं हा ठराव पारित होतोय. मदनलाल धिंगरानं हे अत्यंत वाईट कृत्य केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो. एक तरुण उभा राहिला, मी विनायक दामोदर सावरकर या ठरावाचा निषेध करतो, मी याला विरोध करतो, मी हे पारित नाही होऊ देणार. बन अगेन्स्ट ऑल. अशा प्रकारची धमक तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तुम्ही खरे चाणक्य मंडलचे विद्यार्थी होता असं म्हणण्याची तुम्हाला पात्रता असेल असं माझं मत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी आम्ही बनवून दाखवू, हा निश्चय पहिल्यांदा करा. मी उगाच नाही जगणार, मी काहीतरी करेन. प्रत्येकानं देशाकरता केलं पाहिजे असं नाही. हे बघा, थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली. संपूर्ण देशाचा, जगाचा विचार करून शेवटी आपल्याला काम करायचं असतं, आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या गावात, आपल्या स्थानी. पण त्यातलं विजन मात्र इतकं मोठं असायला हवं असतं. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी अशा प्रकारचं काहीतरी कार्य करण्याकरता आज अधिष्ठान ठेवतोय. अशा प्रकारची भूमिका आपली असली पाहिजे. अरे विश्वविद्यापीठ तर उभं राहील, ते संतांच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं राहीलच राहील, यामध्ये शंका नाही. पण त्याकरता तुमच्या सर्वांच्या शुभकामना आणि सर्वांची जिद्द आवश्यक आहे. मित्रांनो, एक शेवटची गोष्ट सांगतो, जिद्दी बना. मला काहीतरी करून दाखवायचं आहे. परमेश्वरानं आपल्याला 3 शक्ती दिलेल्या असतात: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या तीनहीमध्ये इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची असते. ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या इच्छाशक्तीला फॉलो करतात. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की माझ्या अंतःकरणामध्ये जिद्द असायला हवी, मोठी इच्छा असायला हवी. उत्थातव्यम, जागृतव्यम, योक्तव्यम, भूतिकर्मसु. कुंती मात्रेनं आपल्या मुलांना निरोप पाठवला, आता फालतूचा विचार करू नका युद्ध करणार नाही म्हणून. अरे मनुष्यानं थोडे दिवस जगावं, पण चमकून काहीतरी महान कार्य करून जावं. उत्थातव्यम, जागृतव्यम, योक्तव्यम, भूतिकर्मसु. मला वैभव वाढवायचा आहे, मला महान बनायचं आहे, हे आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे. आणि असं आपल्या अंतःकरणात ते असलं की आपोआप सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे वळत जातात, होत जातात आणि घटना घडत जातात. पण आधी ते आपल्या मनामध्ये असलं पाहिजे ना, ती जिद्द असली पाहिजे, तो निश्चय असला पाहिजे. योग वासिष्ठकारांनी म्हटलं, जो संकल्प करा तो सिद्धीला जाईल. यो यदर्थं कामयते तदर्थं चेष्टते क्रमात अवश्यम सतदा आपनोती नचेदर्धा निवर्तते. आणि त्यामुळे अशा प्रकारचं आपल्या अंतःकरणामध्ये एक अत्यंत विशाल स्वप्न भारत मातेबद्दल असलं पाहिजे. माझा महान देश मला पुन्हा वैभवापर्यंत पोहोचवायचा आहे. वैभवी देश चढवीन. आणि तुम्ही करून दाखवणारा आत्मविश्वास असला पाहिजे. वैयक्तिक जीवनामध्ये तुमचा अभ्यासाचा आत्मविश्वास असला पाहिजे. सामाजिक जीवनामध्ये आपल्या महान कार्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. तो कधी खंडित होता कामा नये. म्हणून शेवटचा मुद्दा, स्वामी विवेकानंद म्हणत की मला गीतेतला हा श्लोक फार आवडतो. कुठला? क्लैब्यमास्मगमपार्थ नैतत्वयुपबद. या श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुनाला पुणेरी भाषेत सांगू का, झापलंय.
हा भगवान श्रीकृष्णांचा श्लोक आहे. गीतेचा उपदेश नंतर आहे, पण पहिल्यांदाही झापाझापी केली आहे देवानं, आणि ती थोडी थिडकी नाही केली आहे. 5 हासडल्या आहेत. तुम्हाला हासडल्या कळतं की नाही? त्यातली शेवटची आहे, यात शिक्षणच आहे. नामर्दासारखं वागतोस. स्वामीजी म्हणत, मला हा श्लोक एवढ्या करता प्रिय आहे की या श्लोकानं मनुष्याचा आत्मविश्वास जागृत होतो, आणि तो आत्मविश्वास जागृत होणं ही मानव जीवनामध्ये सर्वात आवश्यक गोष्ट आहे. मित्रांनो, 3 ओळी तुम्ही पाठ केल्या असाल. 4थी ओळ शिकवण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. इफ वेल्थ इज लॉस्ट, पुढे काय? नथिंग इज लॉस्ट. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. या 3 ओळी इंग्रजीमधल्या प्रसिद्ध आहेत, पण मी माझी 4थी ओळ त्यातमध्ये जोडत असतो. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, दॅट्स ओके. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, दॅट्स टू ओके. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट, राईट. बट इफ कॉन्फिडन्स इज लॉस्ट, everything is lost forever, and therefore never lose your confidence. आत्मविश्वासाचा हुंकार आपल्याला भरता आला पाहिजे, आणि तो भरण्याची तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मला माझ्या मुख्याध्यापकांनी, मी विद्यार्थी असताना एक पत्र लिहिलं, त्यामध्ये 2 ओळी लिहिल्या होत्या. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची. भारत माता की